नमस्कार, मी डॉक्टर मिलिंद जोशी, पेडियाट्रिक लॅप्रोस्कोपिक सर्जन, हॅपी किड्स हॉस्पिटल जळगाव येथे कार्यरत आहे। आज आपण जाणून घेऊया की लहान मुलांमध्ये त्यांना जे सर्जिकल प्रॉब्लेम असतात त्यामध्ये रेफरल पेडियाट्रिक सर्जनकडे का महत्त्वाचं आहे ते। म्हणजे जनरली काय असतं की लहान मुलांचे आजार असतात त्यामध्ये जनरली पेडियाट्रिशियनची कन्सल्ट केल्या जातात आणि मग पेडियाट्रिशियन आपल्या क्षमतेप्रमाणे त्यांना पुढील सल्ल्यासाठी पेडियाट्रिक सर्जन्सकडे पाठवत असतात। परंतु यामध्ये पुष्कळदा पेशंटला रेफर करण्यामध्ये डिले होण्याचा संभव असतो, कारण त्या आजाराची गंभीरता किंवा कोणत्या आजारामध्ये कोणती योग्य वेळ ऑपरेशनची हे लक्षात न आल्यास ती एक पर्टिक्युलर वेळ जर चुकल्या गेली तर मग रुग्णाला ऑपरेशन किंवा शस्त्रक्रियेनंतर सुद्धा पाहिजे तसा फायदा होत नाही। उदाहरणार्थ आता आपण काही कॉमन एक्झाम्पल घेऊया, जसं लहान मुलांमध्ये जांघेमध्ये सूज येणं हा एक अत्यंत कॉमन प्रॉब्लेम आहे आणि बाळ जेव्हा रडत असतं त्यावेळेला ती सूज वाढते जांघेमधली आणि बाळ जेव्हा शांत झोपलेलं असतं तेव्हा ती सूज पूर्णपणे डिसअपिअर होते। असं एक कॉमन लक्षण असतं या आजाराचं, याला मेडिकल लँग्वेजमध्ये हर्निया असं म्हणतात। आता हर्नियाचा जर प्रॉब्लेम असेल तर इररिस्पेक्टिव्ह ऑफ एज अँड वेट ऑफ द चाइल्ड इमिजिएटली त्याला सर्जिकल ओपिनियनसाठी पेडियाट्रिक सर्जनकडे पाठवलं गेलं पाहिजे, कारण जितकं मूल म्हणजे वय लहान किंवा वजन कमी तेवढा या ऑपरेशन किंवा या आजारामध्ये हर्निया ऑब्स्ट्रक्ट होऊन रिस्क वाढू शकते किंवा जीवाला धोका सुद्धा होऊ शकतो। त्यामुळे या प्रकारच्या आजारामध्ये कसल्याही प्रकारची कॉन्झर्वेटिव्ह ट्रीटमेंट ही उपयोगी नाही आणि इमिजिएट सर्जिकल रेफरन्स फार गरजेचं आहे आणि मग पुढे पेडियाट्रिक सर्जनच्या सल्ल्याद्वारे याची ट्रीटमेंट ही केली गेली पाहिजे। दुसरा कॉमन आजार म्हणजे अंडकोश योग्य जागी नसणं, ज्याला अनडिसेंडेड टेस्टिस असं म्हणतात। हे अंडकोश कधी कधी जांघेमध्ये फसलेले असतात, कधी कधी पोटात आतमध्ये असतात, कधी कधी हाताला लागत नाहीत। तर अंडकोश योग्य जागी जन्माच्या वेळी नसणं याच्यामध्ये खूप मोठा गैरसमज असा होता की मूल मोठं झाल्यानंतर म्हणजे 2 वर्षाचं किंवा 5 वर्षाचं झाल्यानंतर ऑपरेशन केलं गेलं पाहिजे, तर हा पूर्णपणे खोटा समज आहे। सायंटिफिकली हे प्रूव्ह झालं आहे की अंडकोश जर योग्य जागी नसतील तर वयाच्या 6 महिन्यानंतरच त्या अंडकोशामध्ये अशा प्रकारचे चेंजेस सुरू होऊन जातात जेणेकरून त्या अंडकोशाची वीर्य बनण्याची क्षमता जी आहे ती फ्युचर लाईफमध्ये अफेक्ट होऊ शकते। त्यामुळे अंडकोश जर योग्य जागी असेल हे जर पेडियाट्रिशियनच्या किंवा पालकांच्या लक्षात आलं असेल तर त्यांनी ताबडतोब पेडियाट्रिक सर्जनचा सल्ला घेतला पाहिजे, जेणेकरून त्या बाळाचं योग्य वयात आणि योग्य वेळी जर ऑपरेशन झालं तर ते टेस्टिस नष्ट होणं, ते टेस्टिस स्वतःभोवती फिरून जाणं किंवा त्या अंडकोशामधली वीर्य बनवण्याची क्षमता जी आहे ती नाहीशी न होणं, अशा प्रकारचे जे साईड इफेक्ट लेट सर्जरीमुळे होऊ शकतात ते सहजगत्या टाळता येऊ शकतात, कारण पेडियाट्रिक सर्जन त्या बाळाला तपासून त्याची योग्य वेळी ऑपरेशन करण्याचा सल्ला तुम्हाला देऊ शकतात। हे ऑपरेशन दुर्बिणीद्वारे आणि ओपन चिऱ्याद्वारे कोणत्या पद्धतीने करायचं याचा निर्णय सुद्धा बाळाला तपासल्यानंतर पेडियाट्रिक सर्जन्स घेत असतात। तिसरा एक कॉमन आजार म्हणजे बेंबीवरती सूज असणं। आता पुष्कळदा काय असतं, बाळ हे रडतं तेव्हा बेंबीमध्ये एक फुग्यासारखी सूज येते आणि बाळ जेव्हा शांत झोपलेलं असतं तेव्हा ती सूज पूर्णपणे गायब झालेली असते। या आजाराला अंबिलिकल हर्निया असं म्हणतात। हा सुद्धा एक खूप कॉमन प्रॉब्लेम आहे, लहान मुलांमध्ये आढळणारा किंवा नवजात बालकांमध्ये आढळणारा। या आजारामध्ये असं आहे की प्रत्येक पेशंटला ऑपरेशनची गरज पडेलच असं नाही, परंतु कोणत्या पेशंटला ऑपरेशनची गरज पडेल कोणत्या पेशंटला गरज पडणार नाही याचा निर्णय पेडियाट्रिक सर्जनच बाळाला तपासून देऊ शकतो। त्यामुळे हा प्रॉब्लेम जर फिजिकल एक्झामिनेशनमध्ये लक्षात आला किंवा पालकांना आपल्या लहान बालकामध्ये जर दिसला तर ताबडतोब तुम्ही पेडियाट्रिक सर्जनचा सल्ला घेतला पाहिजे। तिसरं, पुष्कळदा लहान बालकांमध्ये जेव्हा बाळ आईच्या पोटात असतं तेव्हा जी केलेली सोनोग्राफी असते ज्याला अँटीनेटल स्कॅन म्हणतात, त्यामध्ये बाळाला काही जन्मता असलेले आजार दिसून पडतात, जसं कंजेनाटल डायफ्रॅमॅटिक हर्निया म्हणा किंवा आतड्यांचे काही प्रॉब्लेम किंवा इतर काही असे किडनीचे आजार असतात जन्मता असलेले, ज्यामध्ये किडनीवरती सूज आलेली असते। असे प्रॉब्लेम हे अँटीनेटल सोनोग्राफीमध्ये पुष्कळदा डिटेक्ट होतात। तर असे बाळ जन्मल्यानंतर लागलीच पेडियाट्रिक सर्जनची ओपिनियन त्या बाबतीत घेणं फार महत्त्वाचं आहे, कारण त्यातले काही आजार हे गंभीर किंवा जीवघेणे सुद्धा असू शकतात, ज्यांना इमिजिएट ट्रीटमेंटची गरज पडते, सर्जिकल इंटरव्हेन्शनची गरज पडते। त्यामुळे हे रेफरल सुद्धा योग्य वेळी होणं फार गरजेचं आहे। याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा डिले हा बाळाच्या आरोग्यासाठी किंवा पुढच्या त्याच्या आयुष्यासाठी हा धोकादायक ठरू शकतो। त्यामुळे अशा प्रकारच्या आजारांमध्ये ताबडतोब पेडियाट्रिक सर्जन्सची ओपिनियन ही घेतली गेली पाहिजे। याशिवाय जे 6 ते 9 महिन्याचं बाळ असतं ज्यांच्यामध्ये असं सारखं पोटात कळा येत असल्यामुळे बाळ सारखं इरिटेबल असतं किंवा रडत असतं किंवा शीद्वारे अशी लाल रंगाची शी पास झालेली असणं किंवा चॉकलेट कलरची शी पास झालेली असणं, अशा प्रकारचे जर लक्षण असले तर ताबडतोब पेडियाट्रिक सर्जनकडे रेफर केलं गेलं पाहिजे, कारण तो आतड्यांचा एक गंभीर आजार असू शकतो ज्याला आम्ही मेडिकल लँग्वेजमध्ये इंटू ससेप्शन असं म्हणतो। किंवा
बाळ जेव्हा 1 ते 1.5 महिन्याचं असतं त्यावेळेला ते सारखं दह्यासारख्या उलट्या करायला लागतं, त्यांनी वेट लॉस व्हायला लागतो. अशा प्रकारचे जर प्रॉब्लेम पालकांना जर आपल्या मुलामध्ये आढळत असले तरीसुद्धा तुम्ही ताबडतोब पेडियाट्रिक सर्जन्सचा सल्ला घेतला पाहिजे. कारण पेडियाट्रिक सर्जन मग तुमच्या बाळाला तपासून त्याला काही दुसऱ्या आतड्यांचे प्रॉब्लेम आहेत का ज्यामुळे बाळ हे सारखं उलटी करताय वगैरे या सगळ्या गोष्टींबद्दल तुम्हाला बाळाला तपासून मार्गदर्शन करू शकतात आणि ज्या आजारांबद्दल ऑपरेशनची गरज असेल त्या आजारांबद्दल कोणत्या वेळी ऑपरेशन करायचं हे सुद्धा तुम्हाला सांगू शकतात. आणखी एक कॉमन प्रॉब्लेम जो लहान मुलांमध्ये आढळून येतो तो म्हणजे लिंगामधली लघवीची जागा योग्य जागी नसणं. म्हणजे ती लघवीची जागा लिंगामध्ये खालच्या बाजूला कुठेतरी असू शकते, ती लिंगाच्या टोकावर न असता. याला मेडिकल लँग्वेजमध्ये हायपोस्पेडियास म्हणतात. या आजाराबद्दल सुद्धा असे अनेक गैरसमज होते की बाळ मोठं झाल्यानंतर म्हणजे 5 वर्षानंतर किंवा 10 वर्षानंतर ऑपरेशन करावे असं लोकांमध्ये समज होता, परंतु तो अत्यंत चुकीचा आहे. इनफॅक्ट या आजारामध्ये सुद्धा जर ऑपरेशनची गरज पडत असेल तर ती वयाच्या 1 वर्षाच्या आत करून घेतलेलं जे सर्जरी आहे त्याचे रिझल्ट्स हे लेट वयामध्ये केल्या गेलेल्या सर्जरीपेक्षा खूप चांगले आहेत हे प्रूव्ह झालेलं आहे. त्यामुळे जनरली 1 वर्षाच्या आत या प्रकारच्या आजारांची सर्जरी केल्या गेली पाहिजे. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे काही आजार लहान मुलांमधले किंवा लहान मुलांमध्ये मुख्यतः सर्जिकल प्रॉब्लेम जे असतात ते टाईम बाउंड रेफरल याच्यामध्ये फार महत्त्वाचं आहे. म्हणजे योग्य वेळी पेडियाट्रिक सर्जननी त्या बाळाला तपासणं आणि त्यानुसार त्या बाळाची शस्त्रक्रिया करणं हे फार गरजेचं असतं. त्यामुळे अशा प्रकारच्या कुठल्याही सर्जिकल प्रॉब्लेमबद्दल तुमच्या बालकाला जर असा काही प्रॉब्लेम दिसत असेल तर त्यामध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारचा संकोच न बाळगता पेडियाट्रिक सर्जनचा सल्ला घेतला पाहिजे. कारण ते तुम्हाला योग्य प्रकारचं मार्गदर्शन त्या बाबतीत देऊ शकतात. प्रत्येकच आजारामध्ये इमिजिएट सर्जरी लागते असं नाही, पण काही आजारांमध्ये लागू शकते. काही आजारांमध्ये वाट पाहण्याची सुद्धा गरज पडू शकते. काही आजारांमध्ये लेट ट्रीटमेंटसुद्धा किंवा सर्जिकल इंटरव्हेन्शनसुद्धा केलं जाऊ शकतं. तर कुठल्या आजारामध्ये केव्हा इंटरव्हेन्शन करायचं की नाही करायचं या सर्व गोष्टींचा निर्णय पेडियाट्रिक सर्जन घेत असल्यामुळे त्यांच्याकडे तुमचं बालक योग्य वेळी जाणं हे फार महत्त्वाचं आहे. कारण योग्य वेळ जर चुकली तर त्यानंतर मग शस्त्रक्रियेनंतर तेवढाच चांगल्या प्रकारचा फायदा होईल असं कोणीही प्रिडिक्ट करू शकत नाही. म्हणून टाईम सेन्सिटिव्ह किंवा टाईम बाउंड रेफरल हे पेडियाट्रिक सर्जिकल कंडिशनसाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा, शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.